गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय व्लॉग. आणि आज आहे माझा 3rd डे ऑन ट्रिप आणि आजची डेट आहे 20 जानेवारी. आणि आज सगळे चालले डबल डेकर आणि सिंगल डेकर ब्रिजला, पण मी नाही जाणार आहे कारण मला थोडा ब्रीदिंग इश्यू आहे आणि मला माहिती आहे की मी नाही करू शकणार कारण 3000 स्टेप्स आहेत. सॉरी 3,500 स्टेप्स आहेत वन साइडेड खाली जायला आणि पुन्हा ते सेम वर यायला, म्हणजे 7000 स्टेप्स. आणि उतरताना तर काही वाटत नाही, पण वर येताना खूप जास्त बँड वाजते, त्यामुळे मी जाणार नाहीये. पण माझे जे को ट्रॅव्हलर्स आहेत, जे माझे आता फ्रेंड्स झालेत, ते जाणार आहेत आणि ही मला एक्सपिरियन्स सांगणार आहे. अभी मैं ऐसी हूँ कि हाँ करूंगी. अब वापस आने के बाद मेरा सिचुएशन क्या होगा पता नहीं, बोलेंगे हम. हाँ, आणि ही आपल्याला और ये थोड़े बहुत फुटेजेस और क्लिप्स रिकॉर्ड करके लाएगी. हाँ, सो आई विल अपलोड. आप लोग देखिए. येस. कारण मी तिला सांगितलं की तू थोडंसं रेकॉर्डिंग कर, म्हणजे मला व्हिडिओमध्ये टाकता येईल. कारण इफ आय एम नॉट शुअर अबाउट इट की मी तिकडे जाऊन करू शकेन की नाही, आणि तिकडे मेडिकल असिस्टन्स पण आहे की नाही मला माहित नाही, आणि असेल तर कितपत असेल, कुठल्या लेवलपर्यंत असेल माहिती नाही. त्यामुळे मी म्हटलं नको रिस्क घ्यायला, कारण काल 50 पायऱ्या होते, 50 ते पण मी नाही नीट करू शकले. तर मग मला माझा अंदाज आला की नाही, 3500 स्टेप्स करणं लाईक 2 साइडेड माझ्यासाठी अशक्य आहे, त्यामुळे मी नाही करत आहे. मी हॉटेलवर थांबणार आहे आणि मी व्लॉग एडिट करणार आहे. आणि आता आम्ही चाललोय ब्रेकफास्टसाठी. वाजलेत आता किती, 7:25 म्हणजे 7:24. तर 7:30ला ब्रेकफास्ट लागेल. ब्रेकफास्ट करून हे सगळे निघणार आणि मी परत रूममध्ये येऊन बसणार गपचूप. आणि इथे प्रचंड थंडी आहे, प्रचंड. आता रूमच्या बाहेर जाताना जॅकेट घेणार आणि जाणार. सो यू गाईज स्टे ट्यून. आणि दिस इज आवर प्रेमायसेस. हे कॉटेज आमचं आहे 5th नंबरचं आणि हे बाकी आमच्या को ट्रॅव्हलर्सचं आहे. आता आम्ही चाललोय डायनिंग एरियाकडे. तुम्हाला ना बॅक कॅमेराने मी वर जाऊन सगळं दाखवते. हे बघा, 1 2 3 4 5 6 7. हा आमचा आहे 5 नंबरचा आणि इथे डायनिंग एरिया आहे. आता आम्ही आलोय डायनिंग एरियामध्ये. ठीक आहे, ही स्पेस आहे. इथे आहे ब्रेकफास्ट. आपण जरा बघूया काय काय. बिहाइंड द सीन्स ऑफ द व्लॉग. बिहाइंड द सीन्स. क्या हुआ मेघा? कुछ है ही नहीं. एक भुर्जी है. हाँ, लेकिन एक भुर्जी है. पोहा लेकिन अंदर तक आलू पराठे का तो डब्बा ही नाही. आमचा पोपट, किती पोपट. आणि हे आहे बटर आणि जॅम. इतरी भेटतंय. खूप मोठा पोपट झाला. शूट करायला लागलो पण तिकडे आधी पाहिलंच नाही की काही आहे की नाही. डिरेक्टली जाऊन शूट केलं आणि ते ओपन गेलं. ओके चला, ते आता लावतायत. ते आता खरं तर लावतायत सगळं जेवण, म्हणजे ब्रेकफास्ट. आणि ते लागल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. आणि आता ना मी ब्रेकफास्ट घेते. सो हे सँडविच आहे, एक बनाना, एक बटर, एक जॅम आणि कुछ नहीं आया. नाही पोहे आलेत. कारण मगाशी तर तुम्ही पाहिला आमचा पोपटच झाला, कारण पराठा नव्हताच त्याच्यामध्ये. आता जरा फ्रूट्स घेऊया आणि एक ब्रेड त्याच्यावर आहेत पोहे. तर आज जरा पोहे टेस्ट करूया की कसे लागतात इकडचे पोहे. मला माहिती नाही. पोहे घेऊ आणि बाकी नॉनव्हेज आहे, म्हणजे एग भुजिया आहे. सो ते मी नाही घेणार आहे, मी हे घेतलंय. सो हे सगळं आहे ब्रेकफास्टमध्ये. पोहे, पायनॅपल, बटर, जॅम, बनाना, टोस्टर आणि एक सँडविच. जरा खाऊन बघूया पोहे कसे. ग्रुप में लोग रैंडमली क्या वर्ड लिखे हैं? ओके ओके चल. सो आता खाऊन घेते आणि पुन्हा व्लॉग करते. आणि माझा असा विचार चाललाय की रेडी होऊन मी जाऊ त्या लोकेशनपर्यंत. जर जमलं तर ठीक आहे, नाही जमलं तर मी परत येईन. सो आता असा प्लॅन झालाय. सो हेड्स अप टू दिस प्लॅन. अँड लगेच रेडी होते जाऊन मग व्लॉग करते. स्टे ट्यून. आणि आता माझं ब्रेकफास्ट झालंय आणि आता मी चालले रूमकडे. पटकन रेडी होते आणि जाऊन बघते काय कसं आहे.
फ्रेशन अप होते पटकन आणि रेडी होते, कारण बाकी सगळे नाश्ता करतात तोपर्यंत माझ्याकडे 15 मिनिटं आहेत. तर पटपट पळूया. आणि आता मी झाली आहे रेडी, मी निघाली आहे. पण मला नाही जमलं तर मी परत येईन, कारण इतकं नाही मी करू शकत. सगळे थांबले तिकडे, टेम्पो ट्रॅव्हलर रेडी, सगळं रेडी आहे. अँड आय होप फॉर द बेस्ट की मी करू शकेन हे. आणि बाकी यू स्टे ट्यून, हॅव अ गुड डे. मी जरा टेम्पोमध्ये जाते, बघते काय सीन आहे. आणि बॅग पण चेंज करायची ॲक्च्युली. सगळ्यांनी छोटी बॅग घेतली, आम्हाला कंपनीपेक्षा अशी छोटी बॅग मिळाली आहे. तर छोट्या बॅगमध्ये सगळं शिफ्ट करते आणि मग भेटते तुम्हाला. आणि आता ना आम्ही टेम्पोमध्ये बसलोय, म्हणजे ट्रॅव्हलरमध्ये, आणि एक गाणं सुरू आहे आणि मला खूप पप्प्या भेटली आहेत. आणि आता मी एक हॉन्टेड फॅक्टरी बघितली, त्याचं पण तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ दाखवते. गाणं सुरू आहे त्यामुळे खूप नाही ब्लॉग करत, पुढे गेल्यावर ब्लॉग करते. गुड डे, बाय. आता आम्ही इकडे पोहोचलोय. हे इकडे एक गाव आहे ज्याचं नाव आहे तिरणा विलेज. तिरणा विलेजला यायचं आणि मग हा एक बेस पॉइंट आहे, इकडून चालत खाली जायचं. इथून हा ट्रेक स्टार्ट होतो. खाली 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 मग पायऱ्या आहेत, मग तिकडे गाईड मिळेल आपल्याला. मग गाईड भेटला की गाईड आपल्याला गाईड करेल की कसं कसं जायचंय. आणि आता आमच्या ग्रुपचे सगळे पुढे चाललेत आणि बहुतेक मी जरा वेळात चालून परत येईन रिटर्न, कारण मी नाही जाऊ शकत खाली. माझे शूज पण सपोर्ट नाही करत आहेत, कारण माझे शूज खूप टाईट आहेत. मी आजच काढले आहेत शूज, त्यामुळे थोडी गडबड झाली. मी दुसरे शूज आणायला पाहिजे होते. बट चलो कोई बात नाही. मला जिथपर्यंत जमेल मी तिथपर्यंत जाणार आणि मग मी परत येणार. आता मी ह्या गेटवर आलोय. इकडे लिहिलंय वेलकम टू तिरणा इलाका टुरिझम. सो इकडे ना छोटे छोटे असे शॉप्स आहेत, स्टॉल्स आहेत बघा मागे. तुम्हाला काही खायला घ्यायचं असेल, स्नॅक्स, बिस्किट्स, केक्स, काहीही घ्यायचं असेल तर इकडे तुम्ही घेऊ शकता. आणि ही एंट्री आहे. आणि आता इथे आहेत, बापरे, 3000 पायऱ्या खाली जायचंय आणि 3000 स्टेप्स खाली आणि 3000 स्टेप्स वर. तुम्ही मला सांगा हे कसं होणार आहे. मला नाही माहिती कसं होणार आहे, पण मी चालले खालपर्यंत. कुठपर्यंत जाईन तिथपर्यंत, त्यानंतर मला नाही माहित. आणि माझ्यासोबत आहे राधा की हम दोनों सेम. इट्स गोना बी टफ या, बट ठीक है. अगर मेरे शूज थोड़े ओपन हो जाते तो मैं ज्वाइन करूंगी. सो ऑल द बेस्ट टू मी एंड ऑल द टीम मेंबर्स. फॉर नाउ बाय बाय, स्टे ट्यून. आणि काय होतं पुढे ते मी तुम्हाला अपडेट करते. आणि पायऱ्या उतरताना काय होतं माहितीये, गुडघे शिवर करतात, पाय शिवर करतात. तर आता एक स्टॉल आहे इकडे छोटंसं, तिकडे मी थांबले आणि आमचा कॅप्टन आहे माझ्यासोबत आणि पाण्याची बॉटल घेतेय. बाकी लोक जरासंच पुढे, त्यांच्यासोबत गाईड आहे. अँड माझी अशी इच्छा आहे की मी सिंगल रूट ब्रिज तरी करावा, कारण इतक्या लांब येऊन जर मी हे नाही केलं तर मला असं मनात राहून जाईल. मी ट्राय करतेय, जेवढं जमेल तेवढं करेन. आणि नाही जमलं तरी पण मी व्हिडिओमध्ये सांगणार, ब्लॉगमध्ये, की मला नाही जमलं. अँड सी, हेल्थ इश्यूज असतील ना तर प्लीज नका येऊ इकडे. पण जर तुम्ही स्पोर्ट्स पर्सन आहात आणि रोज वॉक करता, फिट आहात, तर नक्की या आणि हे सिंगल रूट आणि डबल रूट ब्रिज प्लीज बघा. बाकी पुढे काय होतं मी अपडेट करते. आणि इकडचा व्ह्यू अमेझिंग आहे, मी दाखवते तुम्हाला बॅक कॅमेराने. ब्रिजला आले आणि मला माहित नव्हतं मी हे करू शकेन की नाही, पण मी फायनली केलंय. आणि हे बघा इथे एंड पॉइंट आहे. आता मी खाली उतरते. माझ्या टीमवाले पण समोरच आहेत, ते माझ्या खूप आधी निघालेले, पण मी त्यांना मॅच केलंय. अँड आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. तुम्हाला समोरून दाखवते. आ गए. मी हे केलंय. आय एम व्हेरी 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 हॅपी. मला माहितच नव्हतं मी हे करू शकेन, पण येस मी केलंय. आणि आमचा कॅप्टन ना तिकडे खाली बसलाय, तो सगळ्यांचे फोटोज काढतोय. ब्रिज इकडे आहे, तो मी तुम्हाला नंतर दाखवते खाली जाऊन. बट आय एम व्हेरी 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 हॅपी दॅट आय डिड इट. आणि ह्या सगळ्यांना त्याचं क्रेडिट जातं, कारण ह्या सगळ्यांनी मला मोटिवेट केलंय, स्पेशली जॉन सर.
अँड दॅट्स ऑल. फायनली डिड इट. हा आहे सिंगल रूट ब्रिज आणि ह्या सगळ्यांनी मला मोटिवेट केलंय. शारदा दीदी, डेबलिना, एव्हरीबडी मोटिवेटेड मी आणि फायनली माझं हे झालंय. अँड आय एम सो थँक्यू दीदी, थँक्यू. सिंगल रूट ब्रिज झालाय. आता मी निघालोय टुवर्ड्स द डबल डेकर ब्रिज आणि इट वॉज सच अ सॅरियल एक्सपिरियन्स. आय टेल यू. मागे आमचा गाईड आहे, त्याचं नाव आहे स्टेडी. छान आहे ना नाव, स्टेडी. रेडी स्टेडी गो. सो आता जे डबल डेकर ब्रिज आहे ना, जो तो खाली आहे आणि त्याचं डायव्हर्जन आहे पुढे, त्यामुळे हा माझ्यासाठी थांबला. नाही ते सरळ रस्ता असता तर गेले असते ते थोडंसं पुढे. बट वॉटेवर. हाय मेघराज. अगेन लॉली. हॅलो. आणि आता ना आम्ही ह्या स्टॉलवर थांबलोय. मी हे आलू भुजिया खाते आणि माझ्याकडे ना हे क्रिस्पी क्रंची पीनट्स पण आहेत, कोटेड पीनट्स, ते पण खाऊ. आणि मी ना आता जरा वेळ इकडे बसणार आहे. आमचा कॅप्टन नाही म्हणतोय पण मी त्याला कन्व्हिन्स करणार आणि मी इकडेच बसणार. मुझे क्यों तोडा. थोडा थोडा मुझे की थोडा. आणि इकडे क्यूटसा आपला डॉग. आता झालंय काय, माझा ग्रुप गेलाय पुढे आणि मी इथे या शॉपवर थांबलेले. आता मी पण निघते इकडून. मी बघू किती वेळेत पोहोचेन तिकडे. 30 मिनिट्स अजून आहेत असं म्हणतायत. खरं ना माझी इच्छा नाहीये म्हणजे डबल डेकरला जायची, कारण परत येताना त्रास होईल. पण असा विचार केला तर कुठे जाऊ शकणार नाही, त्यामुळे मी निघते आता इथून आणि बघते कुठपर्यंत मी जाऊ शकते. काका भेटलेत इकडे. त्यांनी मला सांगितलं की अजून 15 मिनिटं आहेत आणि मी मला वॉटरफॉल सांगत होते ना, इकडे काहीतरी पाण्याचा आवाज येतोय आणि ही एंट्री आहे त्याची. मी बॅक कॅमेराने तुम्हाला दाखवते. हा एक छोटासा पूल आहे, ह्या पुलावरून जायचंय आणि इकडे पाण्याचा आवाज येतोय. आता हा पूल आपण क्रॉस केलाय. पुन्हा अपस्टेअर्स अशा पायऱ्या आहेत. हे देवा. डबल डेकर ब्रिज थोडा अंगावर आलाय माझ्या. आता ना मी टुवर्ड्स डबल डेकर ब्रिज चालले. इकडून वरून आले तर रस्ताच नाहीये, सगळा दगडांच्या मधून असा रस्ता आहे, पाण्याच्या मधून. मला रस्ताच कळत नव्हता. मग तिकडे वर लोकल होता एक माणूस, त्याला विचारला आणि बघा आता हा छोटासा पूल आहे तो क्रॉस करायचा. आणि पूल म्हणजे काय, एक बांबू स्टिक लावली आहे, त्याच्यावरून चालत जायचंय. ओ गॉड, खतरो के खिलाडी. त्याच्यावरून चालत मग तसं वर जायचंय. जस्ट इमॅजिन कसं जाणार आहे आता मी. ओ गॉड. ब्रिज क्रॉस केल्यावर ना वर पायऱ्या चालल्या ते बघा. ह्या पायऱ्या वर चालल्यात आणि अजून 30 मिनिटं असं म्हणतायत ते. पायऱ्या चढायच्या आहेत. आई ग. आणि हा व्ह्यू बघा. आणि आता मी डबल डेकर ब्रिजच्या 2 ते 4 मिनिटावर आहे. इथे एक वर रस्ता झालाय बघा, या पायऱ्या. तिकडे वर गेलं की ब्रिज आहे, पण आता माझी हिंमतच होत नाहीये वर चढायची. बट आय विल डू इट. अजून 3-4 मिनिट्स इथे बसते आणि वर जाते. आणि इथे ना असे छोटे छोटे स्टॉल्स आहेत, म्हणजे होमस्टेज आहेत आणि तिकडेच खाण्यापिण्यासाठी पण तुम्हाला गोष्टी मिळतील. म्हणजे मॅगी, लेमनेड, माझा, एनर्जी ड्रिंक सगळं मिळेल. बिस्किट्स, चहा, तर खाण्यापिण्याची सगळी सोय आहे इकडे. आणि बहुतेक मी पोचले. आय एम नॉट शुअर. मला ही एंट्री दिसतीये. आपण पुढे जाऊन बघूया काय आहे. असायला तर पाहिजे. हे बघा, ही एंट्री आहे इकडे. बहुतेक. अरे यार कुठे मी पोचले डबल डेकर ब्रिजला. हे सगळे मला बघून खूप शॉक होणार आहेत, कारण ह्यांना माहित होतं की मी नाही येणार आहे. डेबलिना. फायनली आय डिड इट. ओ गॉड.
आणि हा आहे डबल डेकर ब्रिज. येस, आय डिड इट. ये, मला कधीच वाटलं नव्हतं मी इथपर्यंत येईन. मी तर झोपणार होते हॉटेलवर. बट यू शुड कम. इट्स वन्स इन अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स, ट्रस्ट मी. आणि मागे ब्रिज बघा. डबल डेकर लिव्हिंग रूट ब्रिज. आणि हे सगळे माझे मेंबर्स. फाइनली विन्नी आ गए. या सब लोग ताली. हाफ मिशन अकम्प्लिश्ड बाय विन्नी. या लेकिन विन्नी भी हार्ड वर्क किया, उसका क्रेडिट. या थैंक यू जी. मैगी लेकर आए हैं. आयो. हाँ, इसलिए मैं natural pedicure, Maggie, and what else? Plus double decker bridge. We all made it. Hip hip hooray. मॅगी टेस्ट करून बघूया मॅगी कशी आहे. ही तर बोलली, मेघा तर बोलली छान आहे. मॅगी सच में अच्छी है. इकडे ना मॅगी सगळेच छान बनवतात यार. नाईस. आता जरा मॅगी खाऊन घेते. मस्ती नाही, आता जरा मॅगी खाऊन घेते आणि मजा घेते जरा वेळ पेडिक्युअरची. आणि मग तिकडे